friends, welcome to our YouTube channel. This is Dr. Ganesh Mudegaonkar. Subscribe my channel, share this video with your friends and don't forget to press the bell icon for more notifications. Let's begin with today's video. In film review, first we are going to see films and its professions and professional skills. Then which important points are essential while writing film review. While writing any kind of film review, which points we have to remember. Then which steps are involved in writing film review. And finally you are getting one solved example of film review. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण नक्की काय पाहणार आहोत तर एखादी फिल्म जेव्हा तयार होत असते तेव्हा त्यामध्ये कोणते कोणते प्रोफेशन्स आणि कोणते कोणते प्रोफेशनल स्किल्स खरं तर त्याच्यामध्ये एकत्रितरित्या इंटरमिंगल्ड किंवा एकत्रित केलेले असतात याचा आपण अभ्यास करणार आहोत. फिल्म रिव्ह्यू लिहित असताना कुठले मुद्दे लक्षात घ्यायचे, कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, फिल्म रिव्ह्यूचा नक्की फॉर्मॅट कसा आहे आणि त्यासोबतच एक सॉल्व्ड एक्झाम्पल देखील मी तुम्हाला यामध्ये सांगणार आहे. फिल्म्स, प्रोफेशन्स and professional skills. When we think about the films, so which professions and which professional skills are essential? Let's see. Basically, which professions and which professional skills are being intermingled in this complete filmmaking process? Let's begin with that. First important factor is actor, whether it is male or female doesn't matter, and which skills are required: acting, voice modulation, बॉडी लँग्वेज, फेशियल एक्सप्रेशन्स अँड सो ऑन. तर ऍक्टिंग, आवाजामधील चढ उतार, बॉडी लँग्वेज ज्याला आपण नॉन व्हर्बल कम्युनिकेशन असं म्हणतो, आणि फेशियल एक्सप्रेशन्स. देन डिरेक्टर, मग डिरेक्टरला नक्की कोणती गोष्ट सांगायची आहे ती गोष्ट सुद्धा जी आहे ती एकदम व्यवस्थितरित्या सांगता यायला पाहिजे. दॅट मीन्स स्टोरी टेलिंग. तो जो डिरेक्टर असतो त्याचं सगळ्यात महत्त्वाचं स्किल हे असतं की तो कॅप्टन ऑफ द शिप असतो. तो जो ठरवेल त्या पद्धतीने ती पूर्ण टीम जी आहे ती काम करणार असते. अँड एक्सपर्ट इन ऑल फिल्म मेकिंग प्रोफेशन्स. सर्वच त्याच्या स्किल्स ह्या अगदी परफेक्ट असाव्यात असं नाही, परंतु त्याला सर्व स्किल्स ह्या माहिती असणं हे खूप गरजेचं असतं. प्रोड्युसर, विच प्रोव्हाइड्स अ फायनान्शियल सपोर्ट अँड विच शुड हॅव दॅट कम्प्लीट अंडरस्टँडिंग अबाउट दिस फिल्म, अबाउट दिस प्रोजेक्ट, आणि म्हणून तर आपण त्याला प्रोड्युसर असं म्हणतो. म्युझिक डिरेक्टर, विच शुड बी एक्सपर्ट इन म्युझिक, एक्सलंट नॉलेज ऑफ म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स. म्हणजे थोडक्यात काय तर तो म्युझिक डिरेक्टर जो आहे तो म्युझिक आणि त्या सर्व स्किल्स मध्ये जे आहे तो एक्सपर्ट तर पाहिजेच, परंतु त्यासोबतच त्याला हे जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स याचं देखील खूप छान पद्धतीने नॉलेज असलं पाहिजे. स्क्रिप्ट रायटर, त्याचं इमॅजिनेशन स्किल खूप छान पाहिजे. स्टोरी टेलिंग स्किल खूप छान पद्धतीने पाहिजे. लँग्वेज स्किल्स म्हणजे डायलॉग्स जे तो लिहिणार आहे ते सुद्धा तेवढेच परफेक्ट पाहिजेत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॅरेक्टरायझेशन, मेन कॅरेक्टर्स, सबऑर्डिनेट कॅरेक्टर्स, ह्या सर्व गोष्टी त्यांना खूप छान पद्धतीने लोकांपर्यंत लेखनाच्या माध्यमातून पोहोचवल्या पाहिजेत. लिरिसिस्ट, आपल्या फिल्म इंडस्ट्रीची आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे पहा की ज्यामध्ये गाण्यांना खूप जास्त महत्त्व आहे. सो that particular vocabulary, that song, that poem, it should have that rhythm. म्हणजे तो जो रायटर आहे, तो जो लिरिसिस्ट आहे, तो एक्सपर्ट इन म्युझिकल रिदम, म्हणजे थोडक्यात काय त्याला त्या रिदमवरती लिहिता यायला पाहिजे आणि त्याची शब्द संपदा जी आहे ती खूप अधिक असली पाहिजे. कॅमेरामन, जो दिग्दर्शकाचा, जो डिरेक्टरचा व्ह्यू आहे त्याची जी दृष्टी आहे त्याच पद्धतीने तो कॅमेरामॅनने ती दृष्टी जी आहे ती पकडून त्या पद्धतीने लोकांपर्यंत जे व्हिज्युअलायझेशन दिग्दर्शकाचं आहे, पूर्ण टीमचं आहे, ते लोकांपर्यंत त्यांनी पोहोचवलं पाहिजे. कॅमेऱ्याचे विविध जे टेक्निक्स आहेत, तंत्र आहेत, ते त्यांच्याकडे असले पाहिजेत. यासोबतच सिनेमॅटोग्राफर पण असतो की ज्याला खरं तर ह्याचे सर्व इमेजेस असतात, कम्प्लीट जे मोशन पिक्चर्स असतात, याचं देखील त्याला नॉलेज, ते स्किल त्याच्याकडे असलं पाहिजे. सेट डिझायनर, ज्याच्याकडे स्टेज क्राफ्ट किंवा कम्प्लीट कुठल्या बॅकग्राऊंडवरती हे सगळं घडतं आहे, नक्की कोणत्या कालावधीमध्ये घडते, त्या सर्व कालावधी जे आहेत त्या सेटमधून आपल्यापर्यंत रिफ्लेक्ट झाल्या पाहिजेत, दिसल्या पाहिजेत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॉस्ट्यूम डिझायनर, की जो कॉस्ट्यूम्स डिझाईन करतो त्या कॅरेक्टरसाठी आणि कधी कधी तो फॅशन ट्रेंड सेट पण करतो, अन्यथा त्या काळातले नक्की कोणते फॅशन ट्रेंड्स होते याचा अभ्यास करून
त्या पद्धतीने लोकांपर्यंत ते फॅशन ट्रेंड्स त्यांनी पोहोचवणं गरजेचं असतं. थोडक्यात हे सर्व प्रोफेशन्स आणि या सर्व प्रोफेशनल स्किल्स सर्वप्रथम आपण समजून घेणं गरजेचं असतं. फिल्म रिव्ह्यू, इम्पॉर्टंट पॉइंट्स. सो विच इम्पॉर्टंट पॉइंट्स आर देअर? स्टोरी लाईन, म्हणजे नक्की ती स्टोरी लाईन कशा पद्धतीने डेव्हलप होते त्याचं डिस्क्रिप्शन या ठिकाणी आपल्याला देता यायला. प्रोड्युसर, विच प्रोव्हाइड्स यू द फायनान्शियल सपोर्ट. प्रोड्युसरचं काय काम असतं तर तो फायनान्शियल सपोर्ट देतो. मग तो सपोर्ट कसा आहे ही गोष्ट पण आपण लक्षात घ्यायला पाहिजे. डिरेक्टर डिरेक्ट्स द टीम, म्हणजे तो जे दिग्दर्शक जो आहे तो कॅप्टन ऑफ द शिप जो आहे त्यांना पूर्ण टीमला कशा रीतीने दिशा दिली ते पण पाहणं खूप गरजेचं असतं. म्युझिक डिरेक्टर, या चित्रपटाचं जे पूर्ण संगीत आहे, सिनेमाचं जे पूर्ण संगीत आहे ते कशा पद्धतीने देण्यात आलंय याचा देखील आपल्याला अभ्यास करावा लागतो. कॅरेक्टर्स और कास्टिंग, म्हणजे यामध्ये जे निवडले गेलेले अभिनेते अभिनेत्री, म्हणजे ज्याला आपण ॲक्टर ॲक्ट्रेस असं म्हणतो, त्यांची निवड कशी आहे. त्यांच्यासोबतच काही मायनर कॅरेक्टर्स आहेत, त्यांची निवड कशी आहे, त्यांची भूमिका त्यांनी कशा पद्धतीने केलेली आहे याचा पण अभ्यास करायला लागतो. सेटिंग, लोकेशन, बऱ्याच वेळा ॲक्च्युअल लाईफमध्ये जसं घडतंय त्याच पद्धतीने, ज्याला आपण लाईव्ह लोकेशन म्हणतो, त्या ठिकाणी कधी कधी चित्रीकरण झालेलं असतं, शूटिंग झालेलं असतं आणि कधी कधी सेट देखील उभा केलेला असतो. या दोन्हीमधला फरक आपण लक्षात घेणं गरजेचं असतं. कॉन्फ्लिक्ट, खरं तर जेव्हा एखादा कॅरेक्टर तुमच्या समोर येतं त्या कॅरेक्टरचा कॉन्फ्लिक्ट, तो जो संघर्ष आहे तो कधी कधी स्वतःच्या आतमध्ये म्हणजे मनामध्ये पण असतो आणि कधी कधी बाहेरच्या व्यक्तींसोबत पण असतो. हे दोन्ही कॉन्फ्लिक्ट आपण समजून घेणं गरजेचं असतं. त्या सिनेमामधून त्या फिल्ममधून नक्की कोणता मेसेज देण्यात आलेला आहे, त्याचं मॉरल काय हे देखील आपण कधी कधी समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं, गरजेचं असतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिग्निफिकन्स ऑफ द टायटल. बऱ्याच वेळा त्या चित्रपटाच्या टायटलवरूनच आपल्या असं लक्षात येतं की अरे वा, हे खरं तर या पद्धतीनं जात असेल बरं का, या पद्धतीने या विचारांना दिशा देत असेल. अँड दॅट्स वॉट इट शुड बी कॅची अँड इट शुड प्रोवोक, इट शुड गिव्ह दॅट पर्टिक्युलर मेसेज. हे सर्व मुद्दे आपण फिल्म रिव्ह्यू लिहित असताना पाहणं, अभ्यासणं हे खूप गरजेचं असतं. पॉइंट्स टू रिमेंबर इन फिल्म रिव्ह्यू. बेसिकली इन फिल्म रिव्ह्यू we have to remember, we have to understand the exact characterization, cinematography, music and sound, direction of the film, acting of the characters, script writing, which kind of film it is, that means the genre, and finally that complete plot analysis. So when we are writing any film review we need to remember these points. म्हणजे फिल्म रिव्ह्यू लिहित असताना पात्रांची निवड, चित्रीकरण, म्युझिक म्हणजे संगीत, स्क्रिप्ट रायटिंग म्हणजे कशा रीतीने ती कथा लिहिलेली आहे, कुठल्या काळात आहे, त्याचा फॉर्म कोणता आहे, कशा रीतीने तो प्लॉट, ती गोष्ट आपल्याला सांगण्यात आलेली आहे आणि त्याचं दिग्दर्शन कसं आहे, ह्या सर्व गोष्टी देखील आपण लक्षात घेणं हे खूप गरजेचं असतं. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा तुम्ही तुमच्या परीक्षेमध्ये एखाद्या चित्रपटाचा रिव्ह्यू किंवा फिल्म रिव्ह्यू लिहिताय तेव्हा कुठल्या कुठल्या स्टेप्स तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे हे खरं तर मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. बेसिकली याच्या 3 स्टेप्स आहेत. सो स्टेप 1 इज बिफोर वॉचिंग द मूवी मेक अ स्टडी ऑफ the relevance of the title, the year of release, the names of the script writer, producer, director, characters and type of films. That means genre. म्हणजे कुठलाही सिनेमा, कुठलाही चित्रपट, कुठलीही फिल्म पाहण्याच्या अगोदर ते टायटल काय आहे, कोणत्या वर्षी ते रिलीज झालेलं आहे, त्याचे स्क्रिप्ट रायटर कोण, प्रोड्युसर कोण, डिरेक्टर कोण, त्यातले ऍक्टर्स कोणते, त्यांचे कॅरेक्टर्स काय आहेत आणि कोणत्या पद्धतीचा तो चित्रपट आहे, ह्या सर्व गोष्टींचा विचार आपण त्यात करणं हे खूप गरजेचं असतं. स्टेप 2. इन स्टेप 2 while watching the movie means what, when you are watching that particular movie, that time we have to remember that watch movie attentively as many times as required. म्हणजे खरं तर तुम्हाला ते एकदा पाहिल्यानंतर नाही लक्षात आली तर 2 वेळेस 3 वेळेस तुम्ही ती मूवी पाहिली पाहिजे. देन टेक नोट्स अबाउट मेजर अँड मायनर इव्हेंट्स, सीन्स, ऍक्टिंग, cinematography, locations, plot, characters, moral, music direction, set designs, background music, sound and recording quality, message, etc. म्हणजे सिनेमा पाहत असताना
एवढी सगळी डायमेन्शन्स, हे मल्टी डायमेन्शन्स तुमच्या डोक्यामध्ये असली पाहिजेत. आणि यासाठी तुम्हाला कदाचित 1 वेळेस, 2 वेळेस, 3 वेळेस जरी तो चित्रपट पाहावा लागला तरीही चालेल. बट when you are watching the film, when you are watching the movie, that time do remember all these points. And step 3 is, after watching the movie, choose an appropriate format for review writing. म्हणजे तो जो रिव्ह्यू तुम्ही लिहिणार आहात, फिल्म रिव्ह्यू, ती लिहिण्यासाठी एक ॲप्रोप्रिएट फॉर्मॅट तुमचा स्वतःचा तुम्ही तयार केला पाहिजे. याच व्हिडिओमध्ये तुम्हाला एक फॉर्मॅट मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि बेसिकली आपण जी चर्चा करतो आहोत ती एका फॉर्मॅटबद्दलच आहे. ऑर्गनाइज द सिक्वेन्स ऑफ द इव्हेंट्स कमेंटेड ऑन अकॉर्डिंग टू देअर इम्पॉर्टन्स. म्हणजे खरं तर तुम्ही हे सर्व गोष्टी जेव्हा ते लिहिणार आहात तर ते लिहित असताना त्यामध्ये एक प्रॉपर सिक्वेन्स असला पाहिजे, तो एक प्रॉपर घटनाक्रम असला पाहिजे आणि कशाला महत्त्व द्यायचं हे देखील तुम्ही ठरवलं पाहिजे. मेक यूज ऑफ प्रॉपर लँग्वेज अँड व्होकॅब्युलरी. जेव्हा चित्रपटाचं समीक्षण तुम्ही लिहिताय, त्याचा रिव्ह्यू लिहिताय, तेव्हा त्याच पद्धतीने, त्याच भाषेमध्ये तुम्ही ते रिव्ह्यू, तुम्ही ते समीक्षण हे लिहिलं पाहिजे. डू द ॲक्च्युअल रायटिंग ऑफ द रिपोर्ट, टायपिंग, एडिटिंग, प्रूफ रिडिंग ऑर री एडिटिंग. म्हणजे खरं तर तुम्ही जेव्हा हा रिपोर्ट लिहिता आहात तेव्हा त्याचं टायपिंग असेल, एडिटिंग असेल, प्रूफ रिडिंग हे सुद्धा तुम्ही वारंवार तपासून पाहिलं पाहिजे आणि मग त्याचा फायनल ड्राफ्ट जो आहे तो लोकांपर्यंत शेअर केला पाहिजे. आणि आपण सुद्धा जेव्हा परीक्षेसाठी हा रिपोर्ट तयार करतो आहोत, हा रिव्ह्यू लिहितो आहोत, तेव्हा सुद्धा ह्या सर्व मुद्द्यांचा आपण विचार करणं गरजेचं असतं. अँड फायनली युअर फायनल प्रेझेंटेशन. So when you are writing the review, that time do remember that one, that final presentation should be proper. So this is what step 1, step 2 and step 3 of film review. Solved example. In our textbook, the Jungle Book's movie review or film review is being given over there. Let's say the Jungle Book movie review, and this review is being divided into 3 sections. Here you can see about the story, that means the story of that particular film, then a review of the film, and finally theme or the storyline of the film. So here you can see, at the same time you can read that complete details on page number 118 in your 11th standards English textbook. So friends, please go through this review and you will understand that they had studied all these things. The points which already we had discussed, these points already are being mentioned in this particular film review. Jungle Book हा जो मूवी रिव्ह्यू त्यांनी दिलेला आहे, याचं खरं तर त्यांनी 3 विभागामध्ये जे आहे ते विभाजन केलेलं आहे आणि तेच तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. मला असं वाटतं विद्यार्थी मित्रांनो, फिल्म रिव्ह्यू लिहिण्यासाठी त्याचा फॉर्मॅट आणि त्याचे सर्व मुद्दे तुमच्या लक्षात नक्कीच आले असतील. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 11वी आणि 12वीचे इंग्लिश विषयाचे सर्वच व्हिडिओ मी तुमच्यासाठी या ठिकाणी तयार करतोय. जर तुम्ही आत्तापर्यंत माझे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला जर हे व्हिडिओज आवडले तर तुमच्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या आणखीन काही शंका असतील, काही अडचणी असतील तर नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा. मी त्यांना नक्की उत्तर देईन. थँक्यू सो मच माय फ्रेंड्स.